नाशिकच्या लासलगाव रेल्वे लावून पाय म्हणा कांदा कांदे. ट्रेन जी ती दिल्लीच्या दिशेने या ठिकाणी रवाना झाली आणि ही ट्रेन अडवण्याचा प्रयत्न जो आहे प्रहार शेतकरी संघटनेचे नेते गणेश निंबाळकर यांनी आणण्याचा प्रयत्न केला होता। त्यांनी आरोप केला होता की हा कांदा नाही, हा सडका कांदा आहे आणि शेतकऱ्यांचा कांद्याचे दर पाडण्यासाठी त्यांनी ही ट्रेन या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला होता। मला एक सांगा की काय एकंदरीत तुमची त्या ट्रेनला कांदा एक्सप्रेस का नाव दिलं, जिच्यात कांदा नाहीये, जिच्यात सडलेला काहीतरी कांद्याचा कचरा आहे आणि त्या कचऱ्याच्या 2-4 बोग्या भरलेल्या आहे। बाकीच्या सगळ्या ट्रेनच्या बोग्या रिकाम्या गेल्या। तुम्ही पाहिलं का त्या ट्रेन रिकामी होती आणि खोलून दाखवली का? आम्ही काय म्हणत होतो, आमची साधीशी मागणी होती, जर नाफेड किंवा एनसीसीएफ यांच्या मार्फत सीडब्ल्यूसीने ताब्यात घेतलेला हा कांदा कोणत्या सेंटर्सहून आलाय त्याची आम्हाला अधिकृत माहिती द्या। त्या सेंटर्सवरची कोणाच्या शेतकऱ्यानं कांदा पोहोचवला त्याची आम्हाला माहिती द्या। घेऊन जा तुम्ही कांदा। दिल्लीला जर असा सडलेला, किडे पडलेला, कीटकाचा कांदा त्या ठिकाणी आहे तर तो कांदा दिल्लीला चालत असेल तर खा खुशाल म्हणावं। चांगला कांदा आमच्या घरी पडलेला आहे, तो कांदा तुम्हाला नसलच चालत, तुमची लायकीच नसल, नका खाऊ आमचा कांदा। पण जो कांदा चाललाय तो सडलेला कांदा आहे, कांदा नाही येतो, हेच आम्हाला सांगायचं। कांदा एक्सप्रेस काल नाव देता, सडका कांदा एक्सप्रेस नाव द्या ना त्याला। तुम्ही एनसीसीएफचे आणि वखारचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरही काही गंभीर स्वरूपाचे आरोप मी आरोप करण्याची गरज काय? तुमच्या तहसीलदार चांदवड आणि तहसीलदार देवळा यांचा पंचनामा तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पडलेला आहे। त्या पंचनाम्यात मागच्या वर्षीचा पडलेला, त्याच्याही मागच्या वर्षीचा पडलेला आहे। त्याच्या आधी पंकज कुमार नावाचा दिल्लीचा अधिकारी आला होता, हरामखोर इथं बसून त्यानं पैसे गोळा केले, निघून गेला। तो पंकज कुमार, त्याचा नंबर आहे, तो म्हणे तुम्ही मीडिया समोर बोलू नका, मग बातमी लिकेज होते म्हणे। अशा सगळ्या अधिकाऱ्यांच्या घरतेत आमचा कांदा व्यवहार सापडलेला आहे। त्या सगळ्यांच्या माध्यमातून असे कांद्याचे व्यवहार चाललेले, मी आरोप करण्याची गरज नाही, कागदावरती आहे। सडक्या कांद्याचा पंचनामा आहे, कृषी अधिकारी म्हणतो पुढचे 8 दिवस हा कांदा टिकू शकत नाही, त्याला होऊन झाले 25 दिवस। 25 दिवसानंतर काय कांद्याचं काय रताळ सापडले यांना? काय सापडलं त्याच्यात? तुम्ही मोठी जोखीम पत्करून कांदा ट्रेन ही काय जोखीम आहे? ही काय जोखीम आहे? माणसाचा जीव जात नाही का? ही जोखीम नाही, पण तिथं किती हजारो लाखो शेतकऱ्यांचा जीव जातोय। अहो कर्ज माफी करत नाही हरामखोर। आमच्या या कांद्याचे आता कुठे 2 लाख रुपये होणार आहे, आमच्यावर यांच्या माध्यमातून 3-3 लाख रुपये कर्ज चढलाय। डिझेलचे भाव कुठे गेले, खताचे भाव कुठे गेले, असलेल्या त्या सगळ्या निविष्ठांचे भाव कुठे गेले, त्याच्यावर कंट्रोल नाही। काहीतरी खेळ मांडायचा, काहीतरी करायचं, फक्त कांद्याच्या बोकांडी येऊन बसायचं। काय राजकारण करताय? आम्हाला पाणी पुरवत नाही, वीज पुरवत नाही, काहीच नाही। आम्ही कसं जगतोय आम्हाला माहिती आहे। रात्रीचा दिवस करतो, रक्ताचं पाणी करतो, ते सगळं आटलेलं सगळं असं एका सेकंदात तुम्ही फसवता। या कांदा ट्रेन दिल्लीला गेल्यावर त्याचा काय परिणाम होतो? या कांद्यानं 30 रुपये तिथं मार्केट त्या ठिकाणी आभास करतील। कांदे घेतच नाही यांचं कोणी, घेऊ शकत, कारण तो माणूस कांदे खाऊ शकत नाही। आमचा घरी म्हातारा बैल, तो सुद्धा हे कांदे खाणार नाही। म्हातारा बैल शब्द याच्यासाठी वापरला, त्याला कांदा बरा वाटेल खायला, मऊ आहे चावायला, पण तरी हा कांदा खाणार नाही। इतका घाणेरडा वास त्या कांद्याचा आहे, तो बैल खाणार नसेल आणि दिल्ली जर खाते असा रिपोर्ट आला, 100% आपल्या देशात काहीतरी खोट आहे। एकतर यांना कांदे कळत नाही आणि तो कांदा 30 रुपयानं तिथं विकला म्हटल्यावर, दिल्लीला 30 रुपये विकला म्हटल्यावर इकडे काय होईल? काय होईल सांगा ना? गेली 5 वर्षे होत आहे, एक वेळेस निर्यात बंदी परवडली, इतकं घाणेरडं षडयंत्र देशाचं सरकारच या शेतकऱ्यांसोबत करत आहे। त्याच्यानंतर तुमची पुढची भूमिका काय? आमची पुढची भूमिका हीच आहे, व्यापाऱ्यांना हा मेसेज द्यायचा आहे तुमच्या मार्फत, एवढा मेसेज क्लिअर चालवा। ही जी ट्रेन गेलेली आहे कांदा एक्सप्रेस, याच्यामध्ये 8 ते 10 बोग्यांमध्ये सडका कचरा कांदा होता। तो कांदा तिकडे कोण घेणार आहे मला सांगा? नाही घेणार। बाकीची ट्रेन रिकामी होती, ती ट्रेन इकडनं गेली म्हणे, आता ही ट्रेन तिकडे जाऊन 30 रुपयानं कांदे विकणार म्हणे। मला सांगा त्या ट्रेन मध्ये कांदेच नाहीये, घेईल कोण? म्हणून या नाशिक जिल्ह्यातल्या बाजारपेठेतला असलेला शेतकरी आणि कांदा याच्यातला दुवा असलेला व्यापारी बांधवांनो, हवालदिल होऊ नका, कांद्याचे दर पाडू नका, कांद्याचे बाजार चढेच ठेवा। कांदा ही काही जादू नाहीये, ती आमच्या कष्टाच्या जोरावर या लाल काळ्या मातीमध्ये पिकल्याशिवाय तयार होणार नाही। त्याला गुगल, मेटा कोणी काही प्रोव्हाइड करू शकणार नाही। भाकरी मळ्यातच करावी लागेल, गुगल देणार नाही। ही कांदा नावाची भाकरी तुम्हाला परत स्पर्धेला दिल्लीत कांदा येऊ शकणार नाही। शेतकऱ्यांनो, नाफेड एनसीसीएफला कांदा देऊ नका, पुढच्या जानेवारीपर्यंत तुमचेच दर राहतील। जरा धीरानं आणि संयमानं घ्या। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे भाव पाडण्याचा षडयंत्र जे ते या ठिकाणी केंद्र सरकारकडून आखलं जाते। कांदा उत्पादक शेतकरी असेल किंवा व्यापारी असेल यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही। पुढच्या काळात हे कांदे कुठून येतात, काय येतात याचा पंचनामा देखील प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने केला जाईल, असं इशारा जो आहे तो गणेश निंबाळकर यांनी यावेळी दिला। निलेश वाघ, इंडिया टीव्ही मराठी, लासलगाव, नाशिक।